हा एक छान प्रयोग पहा. यासाठी फक्त एक भांडं लागेल. तुम्ही काचेचा किंवा स्टीलचा पेला घेऊ शकता आणि त्यावर एक खेळायचा पत्ता ठेवा. मी माझा उनोचा पत्ता वापरत आहे आणि त्यावर एक नाणं ठेवलं आहे आणि आता फक्त त्या पत्त्याला टिचकी मारा आणि पहा काय होते. पत्ता उडून गेला, दूर गेला, पण नाणं तिथंच राहिलं आणि पेल्यात पडलं. असं का झालं? ते नाणं सुद्धा का उडून गेलं नाही? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला जडत्व म्हणजेच इनर्शिया नावाची संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. जडत्व म्हणजे काय? जडत्व म्हणजे एखाद्या वस्तूचा तिच्या विराम अवस्थेत किंवा गतिमान अवस्थेत होणाऱ्या बदलाला विरोध करण्याची प्रवृत्ती. याचा अर्थ काय? आपण एक उदाहरण घेऊया. विराम अवस्थेत असलेल्या एका ट्रेनचं उदाहरण घ्या. आता जर मी तिला जाऊन धक्का दिला तर ती जागेवरून हलेल का? नक्कीच नाही. का? कारण तुम्ही म्हणाल ती खूप जड आहे. पण भौतिकशास्त्रामध्ये आपण असे म्हणू की तिचे जडत्व खूप जास्त आहे. त्यामुळे ती तिच्या विराम अवस्थेतील बदलाला विरोध करत आहे. तिची विराम अवस्था बदलण्यासाठी तुम्हाला तिच्यावर खूप जास्त बल प्रयुक्त करावे लागेल. याचाच अर्थ तिचे जडत्व खूप जास्त आहे. पण हे फक्त विराम अवस्थेबद्दल नाही आहे. आता एका गतिमान ट्रेनची कल्पना करा. म्हणजेच एखाद्या प्रचंड वेगाने जाणाऱ्या ट्रेनचा विचार करा. आता मी जाऊन तिला थांबवू शकतो का? तुम्ही म्हणाल अजिबात नाही. मी जाऊन तिला कोणत्याही प्रकारे थांबवू शकत नाही. का? तुम्ही म्हणाल की ती खूप वेगाने येत आहे. पण जर ती खूप वेगाने येत नसती किंवा ती खूप हळुवारपणे येत असती, तर मी तिला थांबवू शकलो असतो का? नाही. मी तिला थांबवू शकलो नसतो. का? कारण तिचे जडत्व खूप जास्त आहे. तुम्ही पाहू शकता की तिच्या जडत्वामुळे यावेळी ती तिच्या गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करते. तर तुम्ही पाहू शकता की जडत्व ही मुळात विराम अवस्थेत राहण्याची किंवा गतिमान अवस्थेत चालू राहण्याची क्षमता आहे. म्हणजेच न्यूटनचा पहिला नियम, ज्याला न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम असेही म्हणतात. त्यालाच जडत्वाचा नियम असेही म्हणतात. वस्तूची हीच ती प्रवृत्ती असते ज्यामुळे ती म्हणते की नाही, मी माझी अवस्था बदलणार नाही. जर एखादी वस्तू विराम अवस्थेत असेल तर तिच्या जडत्वामुळे ती विराम अवस्थेतच राहील. जर एखादी वस्तू गतिमान अवस्थेत असेल तर तिच्या जडत्वामुळे ती गतिमान अवस्थेतच राहील. आता आपण सायकलचे उदाहरण घेऊया. जर मी गेलो आणि त्या सायकलला धक्का दिला तर ती जागेवरून हलेल का? हो, नक्कीच. त्याचप्रमाणे जर एखादी सायकल गतिमान असेल तर मी जाऊन तिला थांबवू शकतो का? होय, अगदी सहज. याचा अर्थ काय? याचा अर्थ तिला जडत्व नाही असा होतो का? तर नाही. तिला जडत्व असते. पण एक मुंगी तिला थांबवू शकत नाही. बरोबर? सायकलला जडत्व असते. पण ट्रेनच्या जडत्वाच्या तुलनेत तिचे जडत्व खूपच कमी असते. आपण असे म्हणू की हिचे जडत्व जास्त आहे. कारण तिच्यात बदलांना विरोध करण्याची क्षमता अधिक आहे आणि सायकलचे जडत्व खूप कमी असते. ट्रेनच्या तुलनेत खूपच कमी जडत्व असते. आता असे का? या ट्रेनचे जडत्व जास्त का असते आणि सायकलचे जडत्व कमी का असते? तुम्ही अगदी बरोबर ओळखलात. त्यांचे वस्तुमान जास्त असते आणि हिचे वस्तुमान कमी असते. त्यामुळे तुम्ही पाहू शकता की जडत्व हे थेट वस्तुमानाशी संबंधित आहे. ज्याचे वस्तुमान जास्त असेल त्याचे जडत्व खूप जास्त असेल आणि ज्याचे वस्तुमान कमी असेल त्याचे जडत्व खूप कमी असेल. म्हणून तिची विराम अवस्था किंवा गतिमान अवस्था बदलणे खूप सोपे असते. आता मी तुम्हाला याचे आणखी एक उदाहरण दाखवतो. याचा परिणाम तुम्ही रोजच्या जीवनात नक्कीच अनुभवला असेल. जेव्हा तुम्ही ट्रेन किंवा बसमधून जाता, समजा तुम्ही बसमध्ये उभे आहात आणि बस अचानक सुरू झाली, तर काय होते? तुम्ही मागच्या दिशेने फेकले जाता, बरोबर ना? किंवा तुम्हाला असं बल जाणवतं जणू काही कोणीतरी तुम्हाला मागे ढकलत आहे, पण कोणीही तुम्हाला मागे ढकलत नसतं. तुम्हाला असं अचानक मागे ढकलल्यासारखं का वाटतं? हे तुमच्या जडत्वामुळे होतं. ते कसं काम करतं? चला आपण पाहूया. तुम्ही बसमध्ये उभे आहात. बस विराम अवस्थेत आहे. समजा बस अचानक गतिमान होऊ लागली. जेव्हा बस अचानक गतिमान होते, तेव्हा जमीन आणि तुमचे पाय यांच्यातील घर्षण बल तुमच्या पायांना ओढू लागतं आणि परिणामी तुमचे पाय पुढच्या दिशेने त्वरणित होऊ लागतात. पण आतापर्यंत तुमच्या बाकीच्या शरीरावर कोणतेही बल कार्यरत नसते. त्यामुळे तुमच्या शरीराचा वरचा भाग तो जिथे आहे तिथेच राहण्याचा प्रयत्न करेल. आणि आता तुम्ही पाहू शकता की काय होणार आहे. तुमच्या शरीराचा खालचा भाग त्वरणित होऊ लागेल कारण त्यावर बल कार्यरत आहे. शरीराचा वरचा भाग आहे तसाच राहण्याचा प्रयत्न करेल. याच कारणामुळे तुम्हाला असे वाटते की कोणीतरी तुम्हाला मागे ढकलत आहे. म्हणूनच तुम्हाला वाटतं की तुम्ही मागे पडत आहात. पण लक्षात घ्या की कोणीही तुम्हाला मागे ढकलत नाहीये. तर जमिनीचा पृष्ठभाग
ते घर्षण बल तुमच्या पायांना पुढे ओढत आहे आणि म्हणूनच तुम्ही मागे पडता. त्याचप्रमाणे आता एका गतिमान बसमध्ये तुम्ही आहात असा विचार करा आणि जेव्हा बसचा ब्रेक मारला जातो तेव्हा काय होते? अचानक तुम्ही पुढच्या दिशेने पडता. तुम्ही आता हा व्हिडिओ थांबवून असे का होते हे सांगू शकता का? याचाही जडत्वाशी संबंध आहे. व्हिडिओ थांबवा आणि प्रयत्न करा. ठीक आहे, तर येथे आपल्याकडे बस आहे जी गतिमान आहे. तुम्हीही बससोबत गतिमान आहात, त्यामुळे तुम्ही पण पुढे जात आहात. तुम्ही पुढे जात आहात, तुम्ही पुढे जात आहात आणि अचानक बस थांबते. तेव्हा काय होते? बसचा वेग कमी झाला आणि ती थांबली. आणि जेव्हा बस थांबते तेव्हा तिथे घर्षण बल असते, जे तुमच्या गतिमान पायांना मागे ओढेल आणि तुमच्या पायांना थांबवेल. पण आतापर्यंत तुमच्या शरीराच्या वरच्या भागावर कोणतेही बल प्रयुक्त नसते. म्हणूनच त्याच्या जडत्वामुळे तो गतिमान अवस्थेतच राहील, बरोबर? आणि त्यामुळे शरीराचा वरचा भाग पुढे जात राहील आणि याच कारणामुळे तुम्ही पडाल. इथेही कोणीच तुम्हाला पुढे ढकलत नाही, तर यावेळी घर्षण बल तुमच्या पायांना मागे ओढत आहे आणि म्हणूनच तुम्ही पुढे पडता. हे जडत्वाचे एक सुंदर उदाहरण आहे. आता आपण सुरुवातीला जो प्रयोग पाहिला तो समजून घेण्यासाठी जडत्वाची ही संकल्पना वापरता येते का पाहूया. आता आपण तोच प्रयोग स्लो मोशनमध्ये पाहू. पहा काय झाले. जेव्हा मी त्या पत्त्याला टिचकी मारतो तेव्हा मी त्या पत्त्यावर बल प्रयुक्त करतो आणि आपण शिकलो आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर बल प्रयुक्त करता तेव्हा ती त्वरणित होते. त्यामुळे तो पत्ता पुढच्या दिशेने त्वरणित झाला. पण नाण्याचं काय? मी नाण्यावर बल प्रयुक्त केला नाही. नाणं आणि पत्ता यांच्यात काही घर्षण बल होतं, पण तो पत्ता इतक्या वेगाने दूर गेला की त्या घर्षण बलाला त्या नाण्यावर बल प्रयुक्त करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही आणि त्यामुळे नाणं त्याच गतिमान अवस्थेतील बदलांना विरोध करू शकलं. त्यानं त्याला विरोध केला आणि ते विराम अवस्थेतच राहिलं आणि म्हणूनच पहा, नाणं एका छोट्या क्षणासाठी विराम अवस्थेतच राहतं. ते थोडंसं हलतं कारण तिथं थोडं बल असतं, पण त्यानंतर ते विराम अवस्थेतच राहतं. अशा प्रकारे जडत्वामुळे नाण्याने जागा सोडली नाही आणि पत्ता गेल्यावर आता गुरुत्वीय बल त्याला खाली ओढू लागलं आणि गुरुत्वीय बलामुळे ते खालच्या दिशेने त्वरणित होऊ लागते. त्यामुळे ते पेल्यात पडतं. आहे की नाही भारी? तर लक्षात ठेवा, जडत्व म्हणजे वस्तूची विराम अवस्थेत किंवा गतिमान अवस्थेत होणाऱ्या बदलाला विरोध करण्याची प्रवृत्ती आणि जेवढे जास्त वस्तुमान तेवढे जास्त जडत्व.